हाय एव्हरीवन, सकाळची वाजलेली आहे 6:45. आई उठलेली आहे पप्पाला आणि दादाला टिफिन करण्यासाठी. सगळ्यात आधी हिची गडबड असते उठण्यासाठी. बघा कशी उठून बसली आहे. इकडे मी कुकर लावायला सुरुवात केलेली आहे. आता कणिक मळायला घेणार आहे. इकडे मी कणिक मळून घेतलेला आहे. मी एकाच हाताने मोस्टली कणिक मळते, दुसरा हात लावायची मला गरज पडत नाही. माझी कणिक मळून झालेली आहे. आता मी घेणार आहे भाजी करण्यासाठी. कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळं मी भाजून घेणार आहे. आणि भाजीचं नावसुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला की मी आज आहोंच्या टिफिनसाठी कोणती भाजी करणार आहे. इथे कांदा भाजून घेण्याची सुरुवात केली आहे बघा. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळेजण कच्चं वाटण घालतात, जेणेकरून का नाही भाजी छान होते असं म्हणतात. पण मी ट्राय केली, मला फारशी नाही आवडली. आता हा लसूण आणि टोमॅटो हा एकत्र परतून घेणार आहे. सगळे जिन्नस असे बारीक करून घेणार आहे मिक्सरला. कांदा, टोमॅटो आणि लसूण. मी चपाती करायला घेतली आहे, कारण चपाती गरम गरम टिफिनमध्ये भरली की तिला जरा असं घाम आल्यासारखं, पाणी सुटल्यासारखं होतं. त्यामुळं मी पहिल्यांदा चपाती करून एक 10 मिनटं थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर मी भाजी फोडणी घालणार आहे. दुसऱ्या साईडला मी चहा ठेवलेला आहे सर्वांसाठी. आयुष काही चहा घेत नाही, पण माझ्यासाठी नाहूंसाठी चहा ठेवलेला आहे. हे बघा, मी छान अशा चपात्या करून घेतल्या. आता भाजी फोडणी घालणार आहे. हा असा केलेला आहे मी. हा अख्खा मसूर मी इथं शिजवून घेतलेला आहे. मी 3 शिट्टी करून हा मसूर शिजवून घेतलेला आहे. आता मी त्याला फोडणी देणार. आता मी हा जो वाटलेला मसाला आहे तो मी असा तेलात फ्राय करून घेते आहे. छान असं त्याला तेल सुटेपर्यंत हा छान परतून घ्यायचा आहे. माझे व्हिडिओ सांगलीमध्ये असतात आणि सांगलीमधून असतात आणि आमच्याकडे कसं